हॅलो गाईज, तर आजचा ब्लॉग ना खूप स्पेशल आहे कारण आज आपण बघणार आहोत चॉकलेट ना कसं तयार होतं फॅक्टरीमध्ये. तर मी ना इथं पहिल्यांदाच चॉकलेट फॅक्टरीमध्ये आले होते, तर तुम्हाला पण दाखवते की चॉकलेट कसं तयार होते आणि त्याची प्रोसेस काय काय असते ते. आणि ते झाल्यावरती ना आम्ही जाणार आहोत साडीच्या शॉपमध्ये. साऊथ इंडियन साडी कशी तयार करतात आणि काय काय प्रकार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही आज आलो आहोत चॉकलेट फॅक्टरीमध्ये आणि तुम्हाला हे हत्ती दिसत असतील. एवढे छान वाटत होते ना, म्हणजे प्युअर वुडनचे होते आणि खूप एक्सपेन्सिव्ह होते, पण हातात घेतल्यावर ना एवढे छान वाटत होतं ना ते. आणि नंतर आम्ही नाही तर ते खाली त्यांच्या ग्राउंड फ्लोअरला एक म्हणजे रूम असल्यासारखं होतं, तर तिथे त्यांचं ना चॉकलेट बनवण्याची प्रोसेस सुरू होती. ते म्हणले की आधी तुम्हाला ना चॉकलेट कसं तयार करतो ना ते दाखवते स्क्रीनवर, म्हणजे कशापासून तयार होतं तर तेच दाखवत होते. तर तुम्ही ना हा व्हिडिओ नक्की बघा. Beans are roasted at just the right temperature. As they roast, their deep color develops and the familiar chocolate fragrance fills the air. The roasted beans are then cracked open, their outer shells removed, leaving behind the precious cocoa nibs. These nibs are slowly ground. As they release their natural cocoa butter, they transform into a thick, glossy paste known as chocolate liquor. Next comes conching, a patient and essential step. For hours, the chocolate is gently heated and stirred, becoming smoother, silkier, and melting perfectly on the tongue. Then comes the art of tempering. The chocolate is heated and cooled with precision. It is poured into molds, forming elegant truffles and bonbons. With hygiene and care, ready to. These beans are carefully fermented and dried under the warm sun. This gentle process awakens the rich flavor and aroma of chocolate is lovely. The beans are roasted just. तर इथे तुम्ही बघू शकता ते चॉकलेट ना म्हणजे तयार झालं आहे आणि ते ना ते खाली जे ट्रे आहे ना त्यात भरायची त्यांची प्रोसेस सुरू होती आणि ते एवढं छान वाटत होतं ना बघायला. मी तर पहिल्यांदा आयुष्यात असं चॉकलेट तयार करताना बघत होते आणि एवढं असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं ना. खरंच एवढी अमेझिंग स्मेल येत होती ना त्या चॉकलेटची. आणि हे चॉकलेट ना म्हणजे प्युअर बनवलेले आहेत, म्हणजे आपल्या इकडे कसे असं मिक्स वगैरे सगळे भेसळयुक्त मिळतात ना तसे अजिबात नव्हते, एकदम प्युअर होते. साखर वगैरे काहीच टाकलेलं नव्हते, त्यामुळे एवढे छान लागत होते ना ते चॉकलेट. आपको सेम प्राइस पर आपको मिक्स मैच करके चाहिए तो मिक्स मैच करके मिल जाएगा। आधा किलो ये वाला नॉर्मल चॉकलेट आधा किलो 800 रुपये आता है, ये तो 1000 रुपये आता है। नहीं तो 300 रुपीज़ वाला अराउंड 6 वैरायटी आता है, वो भी आपको मिक्स मैच कर सकते हैं। 1500 रुपये आएगा आधा किलो। 250 ग्राम में अभी एक सिंगल फ्लेवर मिल जाएगा, नहीं तो एक दो वैरायटी है तो आपको 300 ग्राम में मिक्स मैच करके देगा। मला ना तसं तर एवढं चॉकलेट आवडत नाही, पण हे चॉकलेट मी खाऊन बघितलं होतं, म्हणजे तिने टेस्ट करायला सगळे चॉकलेट दिले होते आणि त्याच्यानुसार ना त्याचे म्हणजे किंमत होती. सगळ्या चॉकलेटची ना वेगवेगळी किंमत होती, पण ते एवढं छान लागत होतं ना चॉकलेट. खरंच मला ना हे खूप आवडलं, त्यामुळे आम्ही ना अर्धा किलो घेतले, भैयाने अर्धा किलो घेतले आणि आमच्या ग्रुपमधील ना सगळ्या मेंबरचे असे चॉकलेट घेणं सुरू होतं. आणि ते झाल्यावरती ना त्याच्याच साईडला म्हणजे त्या शॉपमध्ये एक दुसरं शॉप होतं, तर हे आयुर्वेदिक असं तेल जडीबुटी वगैरे ठेवलं होतं. बीटरूट पावडर आहे की शरयू हां मिक्स किती घेतले आपण. तर इथे ह्या मॅडमचा ना असं फोटो काढायचं सुरू होतं आणि मामा ना तिचा फोटो काढत होता. आणि ते झाल्यावरती ना ह्याच्याच साईडला ना हँडलूम साडीचं दुकान होतं, तर तिथे गेलो आम्ही. मी ठरवलं होतं की एखादी साडी तर घ्यायची. आणि इथं तुम्ही बघू शकता की ते साडी विणायचं सुरू होतं आणि एवढे असे दोरे वगैरे मी पहिल्यांदाच बघितलं होतं असं केलेलं. आणि ही साडी ना मला खूप जास्त आवडली होती, पण मी काही घेतली नाही कारण साड्या काय एवढं घालणं होत नाही. नंतर मला वाटायला लागले की यार घेतली असती तर बरं झालं असतं, पण जाऊ दे, नाहीच घेतली मी साडी. तो एवढी छान प्रिंट होती ना, म्हणजे तिने स्वतः हाताने तयार केलेल्या हँडलूमच्या साड्या जरा महाग होत्या कारण 3-4 हजारापासून नंतर तेच पुढे छान साड्या मिळत होत्या. पण म्हणलं एवढं त्याला असं व्हाईट कलरच्या होत्या आणि मला एखादा जरी डाग पडला ना मला फंक्शनमध्येच घालतो, ती खराब झाल्यानंतर काही यूज पण नाही होणार, त्यामुळे नको म्हटलं. आणि रात्री जेवण वगैरे केलं आणि तुम्ही हॉटेलचा व्ह्यू बघू शकता, एवढा छान होता ना आणि खूप छान वाटत होतं हा व्ह्यू बघून. तर ह्या छान व्ह्यूसोबतच माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओज आवडत असेल तर ना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.